असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, पुन्हा एकदा नवी पहाट आणि निघालो आपण नवीन अशी जागा एक्सप्लोर करण्यासाठी. तर आज आहे रविवार, तर त्यानिमित्ताने मी एकटाच जाणार होतो. तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिली ग्रुपमध्ये मेसेज केला की कोणी माझ्यासोबत राईड जॉईन करते का. तर ही शॉर्ट राईड मी करतो आहे मुंबईपासून विरार, म्हणजे एक 50-60 किलोमीटरचीच आहे. तर विरारमध्ये द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती, तिथे नवीन मंदिर असं उभारलेलं आहे. तर ते नवीन मंदिर पाहण्यासाठी आम्ही चाललो. तर आपल्यासोबत जे रायडर्स आलेत ते मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव निलेश, उल्हासनगरवरून. मी आपल्यासोबत पहिल्यांदाच राईड येतो आहे आणि खूप राईड मिस केले आहेत मी तुमच्यासोबत यायचे. आणि कसे वाटतात आपले व्हिडिओज? खूप छान वाटतात. सगळे एकदम मस्त असतात आणि प्रॉपर असतात आणि खूप सगळी माहिती भेटते. ओके. नमस्कार. नमस्कार, माझं नाव सागर राणे. मी मांडूवरून आलो आहे. मी पण पहिल्यांदाच आलो आहे आणि तुमचे व्हिडिओ पण चांगले असतात, तेच बघून आलो. मी बघत होतो, एक 6 महिन्यापूर्वी बघत होतो. मी बोललो येऊया, आज भेटला तर नेक्स्ट टाईम पण येऊया. नमस्कार. माझं नाव हेमंत आहे. मी कांदिवली वेस्टवरून आलो आहे. नितीनसोबत पहिलीच राईड आहे आपली. ओके. आणि व्हिडिओज वगैरे व्हिडिओ आपले पण खूप छान असतात, रोज बघत असतो व्हिडिओ. तर म्हणजे आत्ता आपल्याबरोबर बाईक कोणत्या ते दाखवतो. आपली रुस्तम तर आहे, त्याच्यानंतर इथे एक्सपल्स आहे नवीन आलेली 210, आणि त्याच्यानंतर इथे आहे ही ड्रीम कोणती आहे? सिटी. तर इथे आहे सिटी 110 आहे. आणि त्याच्यानंतर सेम आहे ना? हां, 110X आहे सिटी. क्या बात आहे. आणि बाबू, तुझं नाव नाही विचारलं. अक्ष. क्या बात आहे. कितीला आहे तू? 4थला. क्या बात आहे. तर अक्षसुद्धा आपल्यासोबत आलेला आहे राईड करायला, आणि अन्वीसुद्धा आहे आजच्या राईडमध्ये. तर चला, अशी 6 जणांची आजची आपली टीम आहे. तर आता निघूया, पुढची राईड करूया आणि एकंदरीत प्रवास आणि मंदिर कसं काय आहे ते बघण्याची उत्सुकता लागली. तर चला निघूया. तर चलो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करतो मीटअप पॉईंटपासून. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर ही आपली सबस्क्रायबर राईड नाही आहे, ही जस्ट मला ते मंदिर पाहायचं होतं. तर जस्ट मी मेसेज केला होता माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सबस्क्रायबर फॅमिलीच्या. तर 3-4 जणांचा रिप्लाय आला. तर आता आपल्यासोबत 3 रायडर्स आहेत. 2 सिटी 110वर आहेत आणि एक एक्सपल 210वर आहे. आणि विरारला जाण्याचा जो रूट आहे ना, मुंबई अहमदाबाद मार्ग, त्या रस्त्यावर बरीच अशी कामं चालू आहेत. त्यामुळे सकाळचा जो मीटअप पॉईंट ठेवला होता तिकडे पोचायलासुद्धा लेट झाला, कारण मीरा भाईंदरच्या इथे नवीन ब्रिज बनवण्याचं काम सुरू आहे. तर जबरदस्त अशी सकाळ या कंटेनरची वगैरे ट्रॅफिक मिळाली आपल्याला. त्याच्यामुळे या रस्त्याला यायला ना खूप असा जीवावर येतं, म्हणजे कंटाळा येतो. आणि इतकी ही धूळ वगैरे सगळी उडते, जबरदस्त काय म्हणजे एकदम बेकार. तर नुसतं कंटेनर आपल्याला खेळायचं आता 50 किलोमीटर. कारण जर तुम्ही गुजरातलासुद्धा गेलात तरी तुमची हीच परिस्थिती आहे. तिथे जाईपर्यंत तुम्हाला हाच त्रास आहे सगळा. आणि गुजरातनंतर रस्ते एकदम बेकार आहेत. आपले काही मित्र लडाख वगैरे जाऊन आले, एकदम बेकार परिस्थिती. आणि ही रस्त्यावरची कन्स्ट्रक्शनची धूळ ती अशी टाकलेली आहे माती, त्याच्यामुळे ती सतत उडत राहते. तर लेट सी 50 किलोमीटर आपल्याला काही ना काही करून आपल्या अंगावर धूळ मातीचा वर्षाव करून होळी कशी खेळतो आपण, तशी धुळीची होळी खेळत आपल्याला आता जायचं आहे. नो ऑप्शन. आणि सुंदर असं द्वारकाधीशाचं मंदिर जे इंस्टाग्रामवर मी पाहिलं होतं, आणि आत्ताच काही आठवड्याभरापूर्वी त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे. तर ते मंदिर पाहण्याची खूप इच्छा होती. तर म्हटलं आज कुठे गेलो नाही आता आपण, तर वेळ आहे तर निघूया. पण बऱ्यापैकी सिमेंटीकरण कुठे झालेलं आहे, त्याच्यामुळे आहे कुठे व्यवस्थित. गाडी चालवायला तर तुम्हाला मजा येईल, परंतु ह्या धुळीपासून सामना तुम्हाला करावाच लागेल.
त्यामुळे बलाक्लावा किंवा तोंडाला प्रॉपर मास्क हेल्मेटच्या आतमध्ये घालूनच राईड करा या रस्त्याला येताना तरी. कारण आपला जो पनवेल कर्जतचे जे रस्ते आहेत ना, जे आपण लोणावळा साईडला जातो खोपोली मार्गे, ते अतिशय सुंदर आहेत. दुतर्फा झाडी आणि इतकी काही धूळ माती उडत नाही. परंतु हे रस्ते खूप बेकार आहेत आणि कोणीही कसंही टर्न मारत आहे, त्याच्यामुळे विचार करून तुम्हाला ओव्हरटेकिंगसुद्धा करायचे. बऱ्याच जणांचे मला मेसेजेस होते की आपण दमनची राईड करूया, त्याच्यानंतर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीची राईड करूया. म्हणजे या साईडची मुंबई अहमदाबाद हायवेने बऱ्याच अशा या साईडलासुद्धा राईड करता येतील. परंतु शक्यतो मी सध्या तो विचार नाही करत आहे, कारण इतकं इथे ट्रॅफिक आहे ना, ट्रॅफिक इन द सेन्स गाड्या खूप आहेत रस्त्याला आणि आपला जो लाईनअप एकदा समजा भरकटला किंवा कोणाला काही झालं तर थोडंसं मुश्किल आहे इथून सगळं कव्हरअप करायला. कारण या रस्त्याला आहे ना, एक कंटेनर्स आणि मोठे मोठे ट्रक्स वगैरे खूप आहेत, त्याच्यामुळे थोडंसं रिस्की फॅक्टर आहे तो. आणि रायडर्स पुढे मागे राहण्याची शक्यतासुद्धा खूप आहे इकडे. आणि आपला मुंबई गोवा हायवे झाला किंवा पुणे खोपोली रोड झाला, तिकडे कसं थोडंसं ह्या कंटेनरची संख्या कमी आहे, त्याच्यामुळे तो आहे ना थोडासा सेफ रस्ता वाटतो. आपले रायडर्स असे डोळ्यासमोर नजरेसमोर असतात सगळे आणि इथे सगळा लपंडाव सुरू आहे ह्याच्या मागून त्याच्या मागून. तर म्हणजे तुम्ही विरार फाट्यापासून आलात ना, तर या मंदिराला जायला ना थोडंसं रस्त्याचं गुगल मॅपची चुकामुक होते. तर हा बोर्ड नक्की वाचा तुम्ही. 26 नोव्हेंबरला याचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झालेला आहे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते. तर इथे बोर्ड लावलेले आहेत जागोजागी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि रस्त्याला साफसफाईसुद्धा आहे, कारण पर्यटक वाढत आहेत. क्या बात आहे. आणि वाढलेच पाहिजेत पर्यटक. आता या मंदिर उभारणीमुळे इथल्या लोकांना रोजगारसुद्धा मिळेल, तर खूप चांगल्या अशा गोष्टी झाल्या पाहिजेत. तर म्हणजे अगदी 40 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे विरारमधील हे द्वारकाधीश मंदिर पाहण्यासाठी. आणि सुंदर असं मंदिर आहे. मला असं पाहून वाटतं आहे की राम मंदिरच अयोध्येचं पाहतो आहे की काय. अगदी सुंदर आहे, तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर मंडळी, आपल्या या द्वारकाधीश मंदिरमध्ये सुद्धा आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेत सिद्धेश गुरव करून. तर नमस्कार. तर हे सुद्धा विरारवरून आहेत. कसे वाटतात आपले व्हिडिओज? एकदम छान, म्हणजे असे आपुलकीचे वाटतात. त्यात आपण गाववाले असल्यामुळे तर एकदम खूप म्हणजे असं मनामध्ये वाटतं की तुमच्यासोबत राईड करावं, पण काही कारणामुळे भेटत नाही ते. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आणि नेक्स्ट राईड तर करणार कधी. आणि मंदिर कसं वाटलं? मंदिर तर एकदम खूप छान आहे. छान आहे ना, भारी आहे. राम मंदिर पाहिल्यासारखंच वाटतंय मला. सुंदर असं दर्शन झालं द्वारकाधीश देवाचं. आणि मंदिर कसं वाटलं नक्की सांगा. कोरीव इतकं भारी केलेलं आहे ना, जसं की राम मंदिराची प्रतिकृतीच आहे. मस्त कोरीव पाहण्यासारखं आहे, जबरदस्त.
सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि असं वाटतं की पाहतच राहावं. तर आपल्यासोबत मंडळी आले, त्यांनासुद्धा विचारूया कसं वाटलं आहे मंदिर. तर आता आपण जे मंदिर पाहिलं कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, मजा आली खूप. आणि एकंदरीत कसं आहे कोरीव काम वगैरे? एकदम भारी केलेलं आहे, नक्षीकाम वगैरे एकदम सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छानपैकी बनवलं आहे, कोरीव काम नक्षीकाम एकदम मस्त बनवलेलं आहे आणि एकदम बघण्यासारखं आहे. मनसोक्त असं म्हणजे बसून जेवढं बघणार तेवढं मनाला तृप्त होईल तेवढं चांगलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? सुंदर बेस्ट. सुंदर. तर म्हणजे हे पाहून ना असं तुम्हाला काय सुचणारच नाही, असं बांधलेलं आहे ना एक नंबर. म्हणजे असं फक्त तुम्ही पाहतच राहाल. क्या बात आहे. आणि नक्की या विरारमधील द्वारकाधीश मंदिराला नक्की भेट द्या आणि इथे आतमध्ये अजूनसुद्धा काही मंदिरं आहेत, तीसुद्धा नक्की पहा. मंडळी जसा मी फिरतो आणि माझे व्हिडिओज बघतात बरेच जणं, तर आमच्या ऑफिसमधलेच काही जणं मला सरप्राईज भेटले की ते सुद्धा फिरतात आणि दाखवतो तुम्हालाच. क्या बात. तर इथे आहेत नेहा मॅडम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं द्वारकाधीश मंदिराजवळ. धन्यवाद. आणि इथे प्रियंकाजी आणि यांचं नाव विसरलं, सृष्टी. तर क्या बात. आणि न सांगता तिघच जणं फिरायला आलेले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत मला तरी सरप्राइज है. सुनील भाई, अगर आप देखोगे तो देखो ये लोग आए हैं, हम लोग साथ में अभी घूम रहे. क्या बात है. तर खरंच भेटून छान वाटलं. तर मंडळी आजचा योगायोग बघा ना, आपण आलो दर्शनाला या द्वारकाधीश मंदिरामध्ये. तर इथे आपले सगळे सबस्क्रायबरसुद्धा आलेले आहेत आपल्याला भेटण्यासाठी. तर इथे आला आहे चिंतामणी, जो आपल्या आत्ताच्या हरिहरेश्वरला राईडलासुद्धा आला होता. तर नमस्कार. नमस्कार. नितीन भाऊंबरोबर मी पहिल्यांदाच राईड केली, खूप मजा आली. आणि सेकंड थिंग असं जाणवलं की अरे त्यांच्याबरोबर परत राईड करावं, जेणेकरून आमचा ते घरातला एक माहोल असतो, एक घराचा माहोल असा क्रिएट करून आम्ही प्रिपरेशन करून गेलेलो. आणि त्याच्यामुळे ते आज कळालं की ते आज आमच्याकडे विरारमध्ये येत आहेत. तर स्पेशली मी सकाळी माझी बाईकवर मिसेस आहे तिला बोललो, अरे नितीन दादा येतो आहे, आपण जाऊन तर भेटूया. मग आम्ही सकाळी उठलो, तयारी केली आणि आम्ही नितीन भाऊला भेटायला आलो. आणि स्पेशल आमचं पण दर्शन नवीन एक द्वारकाधीश झालं आहे विरारमध्ये, आणि त्याचं पण दर्शन होईल आणि नितीन भाऊनं दर्शन, त्यासाठी मी आलो होतो. धन्यवाद. तर वहिनींना विचारू, आमचे व्हिडिओज कसे वाटतात? खूप सुंदर व्हिडिओ तुमचे असतात, आम्ही रोज बघतो तुमच्या. धन्यवाद. आणि पुढच्या वेळेला सोबत घेऊन या. हो नक्की. नक्की ट्राय करू. तर चला, धन्यवाद. बाय बाय. तर म्हणजे फायनली या द्वारकाधीश मंदिरापासून निरोप घेतो आहे. आणि एकंदरीत मंदिर कसं वाटलं ना नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी तर अशी विनंती आहे की नक्की जर तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला नसाल ना आणि ते मंदिर पाहण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला जायला अजून उशीर असेल, विलंब असेल, तर ह्या विरारमधल्या द्वारकाधीश मंदिराला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला अयोध्येमध्ये आल्यासारखं वाटेल.